सुरुवात। सकाळी बरोबर 4:44 आमची बस सुरू झाली आणि पहिल्याच क्षणी संपूर्ण बसमध्ये गणपती बाप्पा मंगलमूर्ती असा जोरदार जयघोष झाला। या ऊर्जा भरलेल्या वातावरणामध्ये आमचा प्रवास सुरू झाला। काही तासांनी आकाश हलकसं उचलू लागलं आणि सुंदर असा सनराईज आपल्याला पाहायला मिळाला। यावेळी आम्ही पेन ते मुरुड या रस्त्यावरून पुढे जात होतो। शांत सकाळ, मस्त हवामान आणि पुढे असलेला जंजिरा किल्ला, फुलच एक्साइटमेंट होती। सकाळी अंदाजे 9 वाजता आम्ही जंजिरा इथे पोहोचलो आणि बस पार्क केली। बस पार्क केल्याचे रेट्स मी तुम्हाला इथे मेन्शन करतोय। त्याच्यानंतर आपण गेलो बोटचे तिकीट्स घ्यायला। हे बघा 3 नोट आहे। ठीक आहे ओके 1 2 3 4 आराम ही साइडला बोला 14 पाऊण तासाचा वेळ मिळेल ना फिरायला। ठीक आहे ठीक आहे पुढे जा सर एक 10 मिनिटांनी बोट निघणार। चला 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 तिकीटची प्राइस सुद्धा मी ते मेन्शन करतोय। पण दुसरी एक गोष्ट सांगतोय तुम्हाला, हे जे 2 पार्किंगचे आणि बोटचे तिकीट्स काढल्यानंतर आपल्याला किल्ल्यात सुद्धा परत तिकीट्स घ्यायला लागतात। कसले तर एंट्री फी। भाई एंट्री फी कसली यार, 25 रुपये ती एंट्री फी लावतायत। ऑनलाईन आहे, लिंक ओपन करून डिटेल्स भरावे लागेल। एका टायमाला फक्त 5 होते। एका टायमाला फक्त 5 होती। जीपेवर नाही होत का? डायरेक्ट पेमेंट नाही होत, ते लिंक ओपन करून डिटेल्स भरावं लागतं। सेंट्रल गव्हर्नमेंटचं तिकीट आहे। अच्छा। आणि हे तर राहिलं बाजूला, तुम्हाला अजून एक एक्सपिरियन्स मी सांगतोय। जेव्हा आम्ही बोटमध्ये बसल्यानंतर त्यांचा एक माणूस अचानक उभा राहतो आणि माहिती देण्याची सुरुवात करतोय। बाई तुला कोणी विचारली आहे माहिती? आणि ठीक आहे माहिती देतायत तर देतायत, तुम्ही मनापासून देतायत ठीक आहे, त्याचे सुद्धा तुम्ही बोलतायत की आम्हाला पैसे हवेत। हे तर एक फोर्सफुली झाला ना बाई, तुम्ही जबरदस्ती। जर मला माहिती ऐकायचीच नाही तर मी काय करणार त्या गोष्टीचा? मला जर ऑलरेडी सगळी इन्फॉर्मेशन माहीतच आहे तर तुमच्या इन्फॉर्मेशनचा मी काय करू? आप लोग को किले के अंदर कुछ हिस्ट्री पता है, मालूमात है, देखा अगर कुछ पता नहीं होगा, मालूमात नहीं होगी तो अंदर तो गाइड नहीं होता। अंदर फिलहाल गाइड बंद है। अंदर हम लोग खुद गाइड करते हैं। अंदर जाने के बाद गाइड का चार्जेस लगाते हैं। पर हेड के हिसाब से 100 रुपीज़ चार्ज करते हैं। फैमिली के हिसाब से 800-900 रुपये गाइड का चार्ज करते हैं। अभी मैं अंदर नहीं आ सकता, लेकिन अंदर की जो इन्फॉर्मेशन है, मालूमात है, वो मैं आपको बोर्ड के अंदर बता दूंगा। किसने बनाया, कब बनाया, कौन सा राजा था, कहाँ से आया था। यहाँ पे चार्जेस नहीं है। अगर मालूमात अच्छा लगता है तो अपने अपने ग्रुप फैमिली के हिसाब से 200-300 रुपया खुशी से देना है। विषय एकच आहे की छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचं वास्तव्य इथं नसल्यामुळे या ठिकाणी जे काही आता लोक आहेत त्या लोकांचं इथे पूर्णपणे सिस्टम चालू आहे, ज्याच्या आपण पलीकडे जाऊ शकत नाही। आता ते त्यांचं पोट भरायचं एक साधन झालंय, आपण असंच समजू शकतो। तर आत्ताच आपण एका अशा किल्ल्यावर येऊन पोचलो आहोत ज्या ठिकाणी कुठल्याही राजाला या किल्ल्याला जिंकता आलं नाही, म्हणून या किल्ल्याला नाव पडलं अजिंक्य किल्ला। पण यामध्ये खूप सारे ट्विस्ट आहेत जे तुम्हाला पूर्ण ब्लॉग पाहूनच समजेल। तर चला सुरू करूया आजचा ब्लॉग। किल्ल्याच्या भक्कम तटबंद्या आणि समुद्राच्या मध्यभागी उभा असलेला हा किल्ला खरंच एकदम जबरदस्त दृश्य होता। पण यापेक्षा एकदम जबरदस्त दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजे आपल्या महाराजांनी उभा केलेला किल्ला, पद्मदुर्ग किल्ला। हा जास्त दूर नाहीये, इथून आपण पाहू शकतो आपल्या नजरेमधून, आणि तो दिसतोय। इथूनच दूरवरपर्यंत आपल्याला संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये बांधण्यात आलेला एक किल्ला पाहायला मिळतो, ज्याचं नाव आहे पद्मदुर्ग। तर महाराजच नाही, अनेक राजे आले, अनेक राजे गेले, पण हा किल्ला एक अजिंक्य किल्ला राहिला। आणि सिद्धी जोवार या व्यापाराने बांधलेला हा किल्ला, याला कधीच कोणी जिंकू शकला नाही। या ठिकाणी जसं तुम्हाला पाहू शकता काही स्ट्रक्चर जे डिस्ट्रॉईड झालेत आणि काही स्ट्रक्चर्स अजूनसुद्धा जसे तसे आहेत। बट काही लोक सांगतात की हा जो किल्ला आहे 11व्या शतकामध्ये आफ्रिकन जे काही व्यापारी होते ते आलते, त्यांनी बांधला होता। बट
मोस्टली जे काही बुक्स आहेत त्यामध्ये या किल्ल्याची एक माहिती मेन्शन केली आहे, ज्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की हा जो किल्ला आहे 1590 म्हणजेच 15व्या शतकामध्ये हा किल्ला बांधण्यात आला आणि हा किल्ला बांधण्यासाठी शेजारीच असलेले कुर्ली जातीचे बांधव, आता त्यांना कुर्ली बोलायचे बट आपण काही आता जे त्याच मच्छीमारी वगैरे करणार आहेत त्यांना आपण कोली बोलतो, तर कदाचित ते कोली बांधव असावेत. तर त्यांना इथे गुलाम बनवून किंवा त्यांच्या सहाऱ्याने हा जो किल्ला आहे हा किल्ला इथे बनवण्यात आला होता. यू कॅन सी द व्ह्यू, कशा प्रकारे पूर्ण आर्किटेक्चर होतं आणि यापेक्षाही कदाचित चांगलं असेल ते. पण ह्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट हे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा हा किल्ला जिंकायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना जिंकता नाही आला. बट ही एक लॉस पॉईंट नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. तर महाराजांनी ह्या किल्ल्याला जिंकता जिंकता समुद्रामध्ये ऑलमोस्ट 4 किल्ले बांधले, ज्यामधला एक किल्ला याच्या जस्ट बाजूला आहे ज्याचं नाव आहे पद्मदुर्ग. आणि या पद्मदुर्ग किल्ल्यावरती जेव्हा संभाजी महाराजांनी ट्राय केलं या किल्ल्यावरती आक्रमण करायचा तेव्हासुद्धा हा जिंकता नाही आला. बट हे जे 4 किल्ले महाराजांनी समुद्रामध्ये बांधले त्यामुळे महाराजांचं नौदल जे आहे ते एकदम भक्कम झालं आणि त्यामुळे शेवटी किती आपण बोलतो ना की एखादा माणूस हारतोय पण तो हारत नसतो. ॲक्च्युली त्याने एक किल्ला जिंकायच्या नादामध्ये 4 किल्ले बांधले. तर ही आपली मेन कॉन्करर आहे. किल्ल्याच्या आतमध्ये गोड्या पाण्याचे काही तलाव आहेत. समुद्राच्या इतक्या जवळ असूनही त्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला गोड लागतं. तलावात आपल्याला मासे सुद्धा फिरताना दिसतात, तर तुम्ही हे शॉट्स पाहू शकता. किल्ल्याच्या आतमध्ये आपल्याला आता फक्त 25 तोफा पाहायला मिळतात. या अगोदर 570 तोफा होत्या. आता फक्त आपल्याला जुन्या भिंती, भव्य दरवाजे असे काही पाहायला मिळतात. एकूणच संपूर्ण अनुभव जो आहे खूप खास होता. थोड्याशा हिस्ट्रीसोबत किल्ल्याची ताकद आपल्याला प्रत्यक्षात जाणवायला मिळाली. आत्ता आपण ज्या ठिकाणी येऊन पोहोचलो आहोत त्या ठिकाणी 3 मुख्य तोफा आहेत, ज्यामधली एक मुख्य तोफ आहे जिला सर्वात मोठी तोफ अशी बोललं जातं, जिचं वजन 22 टन इतकं आहे. कलाल बांगडी. हिचं नाव कलाल बांगडी यामुळे पडलं कारण की हिच्या पाठीमागे आपण बांगड्यांच्या शेपमध्ये जे कोरीव काम बघतोय, या कोरीव कामामुळे हिला कलाल बांगडी असं नाव देण्यात आलं आहे. आणि एक मेन मुद्दा की या किल्ल्याचं नाव पहिले जंजिरा नव्हतं, जजीरा असं होतं, तर ते नंतर 1947मध्ये बदलण्यात आलं. किल्ला पाहून आम्ही परत बाहेर पडलो आणि पुढील प्रवासाला सुरुवात केली. रस्त्यात एका ठिकाणी टोलचे काम सुरू होतं, त्यामुळे आम्ही तिथे थांबलो आणि मस्त गरमागरम भाकरी खाल्ल्या. छोटासा ब्रेक होता पण छान वाटला. याच मार्गावरती आपल्याला एक ठिकाण पाहायला मिळतं जिथे छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं होतं. थोड्या वेळासाठी आपले डोले जे आहेत पाणवले. इतिहासाच्या या जागेचं महत्त्व पाहून क्षणभर मन आपलं थांबलं. पण असं करत आम्ही आमच्या राहण्याच्या जागी पोहोचलो आणि दिवस इथेच संपला. दुसऱ्या दिवसाची सुरुवात लवकरच झाली. सगळे ताजेतवाने होऊन थेट गणपती मंदिराकडे निघाले. शांत वातावरण, सकाळची हवा आणि समुद्र सोबतच भक्तिभाव, सगळंच एकदम दिव्य वाटत होतं. मंदिराचे ड्रोन शॉट तर तुम्ही पहा. दर्शन घेतल्यानंतर आपण फोटोज काढले आणि एक जोराचा आवाज ठोकला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. प्रसाद घ्यायला गेलो तर लाडू काही खास वाटले नाहीत, म्हणून तो प्लॅनच कॅन्सल केला. कारण की 25 रुपयामध्ये आपल्याला फक्त 2 बुंदी लाडू खायला भेटतात, ते सुद्धा बेचव. त्यापेक्षा बाहेर जाऊन घेतलेला प्रसाद नेहमीच चांगला राहील. नंतर सगळेजण बीचकडे निघालो ॲक्टिव्हिटीजसाठी. तर आता आपण येऊन पोचलोय तिथे गणपतीपुळे बीचला. इथे खूप सारे बीच आहेत, लाईक मलंगूड बीच, आरेवारे बीच, जो इथून ऑलमोस्ट 10 ते 12 किलोमीटर दूर आहे. आणि इथे मोस्टली ॲक्टिव्हिटीज असतात, सो तुम्ही येऊ शकता. आणि जस्ट इकडे एक मंदिर आहे बाप्पाचं, जे मेन मंदिर आहे इथला, आणि त्याच्यात जस्ट पाठीमागे हा बीच आहे. ड्रॅगन राईड केली, ज्यामध्ये आम्हाला पर पर्सन 200 रुपये इतका खर्च झाला. नंतर एक ॲडव्हेंचर म्हणून मी जेटस्कीवर बसलो, पण कॅमेरा हिट झाल्यामुळे माझ्या फुटेज काही मिळालेच नाही. तर आता आपण आलो आहोत गणपतीपुळे येथे आणि ड्रॅगन राईड करणार आहोत. सोबत आपली पूर्ण फॅमिली आहे. जेटस्कीची सुरुवात. रिॲक्शन, चेक आउट द रिॲक्शन्स.
बीचवरती खूप मस्ती केली, खूप हशा होता आणि अगदी मनसोक्त एन्जॉय केलं सगळ्यांनी. असं करत आमचा हा 2 दिवसाचा छोटासा पण खूप सुंदर असा आठवणीने भरलेला प्रवास इथेच संपला. बाकी तुम्हाला पण असंच जर टूर्स वगैरे आवडत असतील तर नक्की या ठिकाणी व्हिजिट करा. आणि हा जो तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय या हॉटेलला मी थांबलो होतो, स्टेसाठी होमस्टे आहे. बेसिकली आज आपण काय केलं, दर्शन घेतलं, बीचवरती एन्जॉय केलं. बाकी फॅमिली असते, तुम्ही समजू शकता, फॅमिलीसोबत आपण काही जास्त एक्सप्लोअर करू शकत नाही आहेत. सो इथंच एंड करूया आजचा ब्लॉग. आय होप तुम्हाला ब्लॉग नक्की आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे पण फॅमिलीसोबतचे काही किस्से असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. नमस्कार. आज आम्ही 14-15 तारखेला सतत 2 दिवस गणपतीपुळे ट्रिप काढली होती. या ट्रिपमध्ये आमची फॅमिली ग्रुप होते, सगळे आमचे मोठे लहान छोटे सगळे. तर 2 दिवस लागले प्रवासाला. त्या प्रवासामध्ये खूप सारा आनंद आला. आम्ही मुरुड जंजिरा किल्ला केला, त्यामध्ये बघितलं. नंतर मग गणपतीपुळे. गणपतीपुळे हा प्रवास खूप लांब आहे, 300-350 किलोमीटरचा अंतर आहे. तर गणपतीपुळे केला. आणि त्या ठिकाणी समुद्राचा जरा आनंद घेतला, पाण्यामध्ये जाऊन जरा विरंगुळा केला. काही ठिकाणी डीजेची सिस्टीम सुरुवात केली होती, परंतु काही तांत्रिक अडचणीमध्ये कॅन्सल केली. आणि मग गणपतीपुळे दर्शन घेतल्यानंतर आम्ही तिथून समुद्राचा आनंद घेतल्यानंतर मग जेवण वगैरे केलं, हॉटेलमध्ये राहिलो. आणि हॉटेलमध्ये राहिल्यानंतर आता जेवण वगैरे मस्त केलं आणि खूप मस्त आनंद आला. जर कोणाला जरी यायचं असले तर चांगला व्ह्यू आहे तिथं पाण्यासाठी आणि चांगले स्पॉट आहेत. तिथं खेळणी वगैरे मिळतात. तिथं काही कशाची कमी नाही. अशी लाल माती, लाल घोडे आणि विटा माती, मोठे विटामिन तिथं मिळतात. आणि जास्त करून मी धन्यवाद देतो की या यात्रेचा आणि या ट्रिपचा ज्यांनी नियोजन केलं ते यूट्यूबर मनीष ठोंबरे आणि त्यांना सहकार्य करणारे अनिकेत ठोंबरे. मी त्यांचं जास्त धन्यवाद मागतो, कारण त्यांनी व्यवस्थित नियोजन करून आधी ट्रिप व्यवस्थित आपली काढून आणि व्यवस्थित नियोजन करून त्यांनी व्यवस्थित केलेले. मी त्यांना मनापासून धन्यवाद करतो आणि एवढं बोलतो. धन्यवाद.